हॅलो सुवर्णमयी, आपण सगळे आयुष्यात नेहमी काहीतरी बदल करण्याचं स्वप्न बघत असतो, पण आपल्याला सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. खरं सांगायचं तर बदल होण्यासाठी नेहमी काही मोठी गोष्टच केली पाहिजे असं नसतं. रोज आठवणीने आणि नियमाने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपलं सगळं आयुष्य बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशीच 12 तत्व सांगणार आहे, जी तुम्ही लक्षात ठेवलीत, आचरणात आणण्याचा जागरूकपणे प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्कीच बदलताना दिसेल. ह्याचा अजून एक चांगला साईड इफेक्ट सुद्धा होतो बरं का. जेव्हा तुम्ही आपल्या वागण्यात सुधारणा करता तेव्हा तुमची मुलं सुद्धा तुमचं अनुकरण करतात आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण होत राहते. त्यांच्यावर चांगले संस्कार करायला तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आपल्यालाच काही गोष्टी क्लिअर होतात, आपली मॅच्युरिटी वाढते आणि ह्याचा परिणाम म्हणून घरातलं वातावरण छान राहतं. आज सुवर्णमयीमध्ये आपण ह्याच 12 तत्वांबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मी स्वतः पाळायला सुरुवात केलीये आणि खरोखरच माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तर ह्यातलं पहिलं तत्व आहे, आपलं आयुष्य, आपली परिस्थिती ह्या सगळ्याची जबाबदारी स्वतः घ्या. आपण आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्यात दुसऱ्यांचा दोष शोधत राहिलो ना, तर आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या हातात जातं. कधी नवरा बदलला नाही, कधी मुलं ऐकत नाहीत, कधी घरातले टॉक्सिक आहेत, कधी नशीब साथ देत नाही, अशी कारणं आपण देत राहतो. पण सत्य हेच आहे की आपल्याला आपली जबाबदारी घ्यावीच लागते. ज्या दिवशी आपण हो, माझं आयुष्य मी ठरवते असं ठरवतो ना, त्या दिवशी आपली शक्ती आपल्याला परत मिळते. आपल्याला नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला बाहेरची माणसं, परिस्थिती जबाबदार आहे. पण ह्या विचारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. संपूर्ण जबाबदारी घ्या ह्या तत्वाचा अर्थ खूप साधा आहे. आज माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती आहे ती मी स्वतः तयार केली आहे. हो, हे ऐकताना तुम्हाला राग येईल, पण हे सत्य आहे. तुम्ही जर घरात शांतता ठेवण्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या असतील तर तो तुमचा स्वतःचा निर्णय होता. तुमच्याकडे जर व्यायामासाठी वेळ नसेल असं तुमचं म्हणणं आहे तर ती तुमची निवड आहे. आणि आता स्वतःला प्रश्न विचारा, माझी ही अवस्था आहे, त्यासाठी मी कोणाला दोष देऊ? उत्तर येईल, कुणालाही नाही, कारण मीच जबाबदार आहे. जेव्हा आपण ही 100% जबाबदारी स्वीकारतो ना, तेव्हा आपण तक्रार करणं थांबवतो आणि मग विचार करायला लागतो की मी ही परिस्थिती कशी बदलू शकते, आणि तुमच्या हातामध्ये बदल घडवण्याची ताकद येते.